हेलो स्वीटहार्ट. नचिकेत तू तू इथे काय करतोस? तू तू बस बरं, तू बस. बस करे. तू वेळ आहेस का रे नचिकेत? आपल्या पायाचं दुखणं अजून बरं झालं नाहीये ना, मग इथे यायचं धाडस कशाला केलं? तू शाण्यासारखं वागत नाही and you asking me की मी वेड्यासारखं का वागतो म्हणून. म्हणजे I called you 100 times. टेक्स्ट केलं केवढ्या वेळा. You don't reply. Are you angry? चिडले माझ्यावर? इतर वेळेस बारीक सारीक सगळं मला सांगत असतोस. मग त्या मैत्रिणीबद्दल काय नाव तिचं? कॅडी. पूर्ण नाव सांग. कादंबरी. त्या कादंबरीबद्दल का नाही सांगितलंस मला? सांगणार होतो मी. I was about to tell you but as always you were in a hurry. तुला घरी जायचं होतं. आणि नंतर माझा ऍक्सिडेंट झाला, मग कधी बोलणार? मग तिच्याशी ओळख करून देताना मी फक्त तुझी मैत्रीण आहे असं का सांगितलंस तू? मग काय सांगायला पाहिजे? That you're my girlfriend? You are my sweetheart? हे सगळं मी आत्ता पण सांगू शकतो तिला. I can tell her that I love साई म्हणून. But you know what will happen next? काय? ती तिच्या मॉमला सांगेल. Her mom being a mom, ती माझ्या मॉमला सांगेल. My mom being a wife, ती माझ्या डॅडला सांगेल. आणि माझा डॅड, तो माझा डॅड आहे ना, सो तो डायरेक्ट तुझ्या घरी फोन करेल. मग काय होणार माहितीये? काय? आप्पा फोन घेणार. आप्पा बिंग आप्पा. कळलं काय म्हणायचंय ते कळलं. नचिकेत किती दिवस राहणार आहे ती अजून इथे? 1 month मॅक्स. 1 महिन्यामध्ये जाईल. 1 महिना? नचिकेत तुझी खूप चांगली मैत्रीण आहे का रे ती? नाही म्हणजे तुझ्या तोंडून तिचं नाव कधी ऐकलं नाही म्हणून विचारलं. We are good friends. Basically, आमच्या families connected. I know her since childhood. अच्छा. तिचं लग्न वगैरे अजून ठरलं नाही का? नाही. I don't want. ती तशी नाही ती. She's not a get married, settle down kind of a person. So no. अच्छा. नचिकेत नीट काळजी घे हा तिची. आणि झोपायला तिला वेगळी खोली असेलच ना? आहे सेपरेट रूम आहे. But you know, sometimes काय? I mean, ती बोलते that she feels comfortable मी आजूबाजूला असल्यावर. Sometimes she cannot sleep. मग ती येते माझ्या रूम मध्ये. Then we share thoughts. गप्पा मारायला येते. गप्पा मारायला काय? फक्त गप्पाच मारायला येते. And you know, साई, since childhood आम्ही दोघं खूप क्लोज होतो. नचिकेत हे ना अति होत आहे आता, तू निघ. I was kidding. मस्करी करत होतो मी. मस्करी करायची वेळ आहे ही. परत अशी मस्करी करायची नाही या नचिकेत. नाही, मी करणार. बिकॉज मी मस्करी केली ना की तू चिडते. चिडली की ना तुझे गाल पिंक होत होता. आय लव्ह इट. एनिवे, गुड नाईट. शुभरात्री. I love you. चिकेत तू ना अहो काय झालं? पाणी देऊ का? नको. अहो मग झोपत का नाही? मला जरा अस्वस्थ वाटतंय हो. पित्त झालंय का? नाही, माझ्या शरीराला काही त्रास होत नाहीये, मनाला त्रास होतोय. कसला? कसला त्रास ते माहित नाहीये, पण मला सईची खूप चिंता वाटते हो.
तिच्या काळजीमुळे माझी झोप पार उडून गेलीये. अहो तिची कसली काळजी, गुणी पोर आहे ती आणि काळजी करण्यासारखं काहीच नाहीये तिच्या बाबतीत. हो ते तर आहेच. आणि आतापर्यंत सगळं चांगलं झालंय ना तिच्या बाबतीत. हो मग आता कशाला वाईट होईल? हो अहो पण शेवटी मनात विचार येतातच ना. हे बघा, तुम्ही शांत झोपा बघू आणि कुठलेही विचार आणू नका उगीच मनात. तसं मला शांत झोप लागणं जरा कठीण आहे, पण बघतो, जरा प्रयत्न करून बघतो. हा बघा बघा. हो मी काय म्हणतो, काय झालं? माझ्या डोक्याला जरा निद्राबाण तेल चोळून द्या. या म्हणजे मला जरा शांत झोप लागेल. या देते ना, चांगलं डोकं चोळून देते, म्हणजे शांत झोप लागेल आणि डोकंही थंड राहील. अहो लवकर. हो हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग डिक्स. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रमा, सकाळी सकाळी कुठे? माय डे स्टार्ट्स विथ एक्सरसाइज. बाहेर जाऊन थोडं एरोबिक्स करून येते. बाहेर? नाही नाही, त्याचं काय आहे? या सोसायटीमध्ये असं बाहेर जाऊन कोणी व्यायाम करत नाही ना, म्हणून विचारलो. मी करते. ओके. बाय द वे, यू नो व्हॉट, इवन यू शुड जॉइन मी. कम विल एक्सरसाइज टुगेदर. मी येऊ? येस, थोडा फिट होशील ना. नको नको, आपलं हे मस्त आहे. ओके ग्रेट. मॅक्स झोपला ना, टेल हिम आय एम आउटसाइड. ओके बाय बाय. दिगंबर कदम, खरंच थोडा व्यायाम केला पाहिजे. अगदीच पोट वाढत चाललंय. तुझ्याकडे भ्रमणध्वनी आहे का रे? अरे भ्रमणध्वनी, भ्रमणध्वनी आहे ना? अरे मग काढ सटकन. मला सांग, ह्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रीकरण करता येतं का? नाही रे, म्हणजे अरे चित्रपटाचं जरा हे बघ माझ्याकडे बघ, माझ्याकडे. हा, चित्रपटाचं जसं चित्रीकरण करतात ना, तसं चित्रीकरण करता येतं का यात? येतं ना, येतं ना. मग ही कन्या माझ्याकडे बघ. ही कन्या जे काही नृत्य करते ना, ते ह्या भ्रमणध्वनीमध्ये चित्रित कर. हा येते. अरे तसं नाही रे, म्हणजे काय आहे, माझ्या घरच्यांना मला दाखवायचंय नृत्य. हो हो हो, म्हणून म्हटलं कर पटकन. हा अरे कर, नक्की सांगतोय रे मी तुला. हो हो हो, कर कर लवकर. हा कर.
झालं ना? हा. आता माझ्या सुनबाईंचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे ना तुझ्याकडे? ए असं असं काय करतोय? सुनबाईंचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे ना तुझ्याकडे? आहे ना? हा मग हे जे चित्रीकरण आहे ना ते त्या क्रमांकावर पाठवून दे. नाही नाही आता आता पटकन पाठव रे, माझ्या समोर पाठव. हा पाठव पाठव. गेलं गेलं लगेच गेलं. कर धन्यवाद हा धन्यवाद धन्यवाद. सई सई चल अगं चल पटकन बाहेर चल. अगं हो येते, एवढं आवरून येते. अगं काम ठेव ना बाजूला, चल आधी आमच्या. हो काकू काय झालंय? तुम्ही दोघी अशा घाबरलेल्या का दिसता? सई सगळं सांगते नंतर, तू आधी चल. अगं हो पण सांग ना काय झालंय? अगं आप्पा आले आणि त्यांनी माझा भ्रमणध्वनी मागितला. तुझा भ्रमणध्वनी कशाला? अगं माहिती नाही पण हिचा भ्रमणध्वनी घेऊन ते गेले गाणं गुणगुणत. हो आप्पा आत्ता कुठे गेले? कुठे काय नचिकेतच्या घराकडे गेले. अरे देवा. आणि ते जेव्हा गाणं गुणगुणत जातात ना तेव्हा समोरच्या व्यक्तीचं काही खरं नसतं बाई. आणि समोर नचिकेत म्हणजे संपलाच विषय. आता त्याच्या घरात जाऊन आणि कुठला नवीन गोंधळ घालतात कोणास ठाऊक. चल लवकर. ठीक आहे, गरमागरम स्ट्रॉंग कॉफी. Diggs, it is not strong. It is strong. स्ट्रॉंग. Right. Now you get it. सो झाली का तुमची इंग्लिश ट्युशन स्टार्ट? मग केव्हाच? Diggs, खूप यम झालाय उपमा. I am having it after so long. हा मग होणारच. केतकरांकडच्या उपमा मिक्सचा बनवलाय ना. Mac, you also have your friend brought it for you? या कांगारू, ए कांगारू, ए कांगारू, अरे बाहेर ये. ए कांगारू, ए कांगारू, अरे बाहेर ये. कांगारू, अरे ये बाहेर. गॉड आता काय झालंय हिटलरला? भाई भाई अरे ते मगाशी ते आपली कॅडी तिकडे बाहेर ते करत होती ना काय ते ते ॲरो ॲरो काय ते. Oh, aerobic? मगाशी ते हा तेच ते करत होती ना तेव्हा हिटलरने आपल्या मोबाईल मध्ये हिचा व्हिडिओ काढायला सांगितला. व्हॉट? हा आणि बोलला नंतर मानसी काकूच्या मोबाईलवर सेंड कर म्हणून. OMG. Horrible. मी नाही सोडणार आहे आता ह्याला. आय एम लुकिंग अप. आय विल लुक अप. आरामात आरामात कॅडी काय बघतो. चल नंतर खाना ते. मला वेळ लागतो. तरुण दिसते ग मुलगी. हीच का नचिकेतची नवी पाहुणी? हो पण छान आहे ग दिसायला. आहे कोण ही त्याची मैत्रीण. आणि दिसायला छान असली तरी आपल्या आप्पांकडे कशी बघतीये हे पाहताय ना तुम्ही दोघी. काय प्रॉब्लेम आहे तुमचा ओल्ड फॉक्स? आय कॅन बी स्टार्टिंग एव्हरी मॉर्निंग ऑफ माय लाईफ विथ यू शाउटिंग लाईक दिस. काल तू माझ्या हातनं वाचलीस पण आज मात्र पूर्ण बंदोबस्त करणार आहे तुझा. ओ सो काय कराल तुम्ही? तुझ्यासारख्या लोकांना जर सहन करत आलो तर एक दिवस भारतीय संस्कृती बुडेल आणि हे मी कदापि सहन करणार नाही. काय झालं? वाय यू शाउटिंग? अरे मला काय विचारतोय? विचार ना ह्या कांगारणीला. बाद झाले आता तुमची नाटकं. बघा असा धडा शिकवतो तुम्हा दोघांना. तुम्ही त्याच्याशी काय बोलताय? आय एम हिअर. टॉक टू मी ओल्ड फॉक्स. Let me see what your plans are. अरे देवा, शेरा सव्वाशेर दिसते ही पण. आता बघा कशा तोफा डागल्या जातील. परदेशातून आलेली ही कन्या वाटेल तसं वागून आपल्या भारतीय संस्कृतीचा अपमान करतीये. मीन्स नक्की असं काय वागले मी? यात बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय ते.
बघितलंत ना? हा हा हे बघ, मला यात काहीच चुकीचं वाटत नाही. I mean, how does this harm Indian culture? This is a very decent dance form and Western music देखील नाहीये यामध्ये. Have a look. पण भारतीय संस्कृतीला हे शोभणारं नाहीये. काय प्रॉब्लेम आहे आता त्यात? अँड सगळ्यात इम्पॉर्टंट, कोण आहे ती मुलगी? आय मीन, आय कांट इवन सी हर फेस. मिस्टर कर्णिक, तुम्हाला माहितीये कोण आहे ती मुलगी? अहो कर्णिक, अहो तुम्ही नाही काय म्हणताय? हो, या मुलाला सांगून मी स्वतः ही चित्रफित बनवून घेतलीये. ओ वेट अ मिनिट, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. दे, तुझी इच्छा नसताना त्यांनी तुला व्हिडिओ काढायला लावला, राईट? हा. दिस इज गेटिंग रिअली सिरियस नाव. म्हणजे एखाद्याची इच्छा नसताना त्याच्याकडून व्हिडिओ काढून घ्यायचा आणि मग तो व्हिडिओ असा व्हायरल करायचा. दिस इज अ व्हेरी सिरियस क्राईम. Nat, get me the numbers of all the good lawyers in Mumbai. मला केस करायची. बापरे आई, अहो ही तर परदेशी आप्पा आहे. आप्पा केतकरांना खुलेआम धमकी देणारी ही पहिलीच. आता ही इथे असेपर्यंत आणखी काय काय बघायला लागणार आहे कुणास ठाऊक. अँड मिस्टर कर्णिक, तुम्ही देखील याला सपोर्ट करणार असाल तर आय हॅव. हाऊ इज इट ओल्ड फॉक्स? आय मीन, मी इथे आल्यापासून तुम्ही सतत मला त्रास देताय. But you know what? Even I am a Scorpio. So just keep it in your mind की मी इथे असेपर्यंत तरी मी तुम्हाला काही सोडणार नाहीये. War is begin and I am gonna win. आता बघाच मी काय करते. ए चला चला पळा, आप्पा आले. आई चला. अहो शांत व्हा हो जरा, किती त्रास करून घेताय. क्रोधनाशक वटी थापून देऊ का डोक्यावर? नको आपण थोडं वाळ्याचं सरबत देऊ का मी तुम्हाला? नको, मला काहीही नकोय. ही काल आलेली कांगारीण माझ्याशी वाद घालतेच कशी? मला आव्हान देण्याचं धारिष्ट करते. या आप्पा केतकरला कशी काय दुरुत्तर करू शकते ती? अरे कोण समजते कोणती स्वतःला? जाऊ द्या हो, तिला कल्पना नाहीये कुणाच्या वाकड्यात शिरतीये ती. ते येईल, कल्पना येईल तिला. तिनं कर्णिकांसमोर मला खोटं पाडलंय, माझ्याशी उज्जत घातलीये. आता बघाच तिला कसा गाशा गुंडाळायला लावतो ते.